नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पहा, अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणं किंवा लाभार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आहे। इथून पुढचे हप्ते मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला शासनाकडून येणारी नवीन अपडेट, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यास आपल्या चॅनलचा नक्कीच उपयोग होईल, मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला, जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची सूचना। तर पहा, शासन स्तरावरती एक महत्त्वाचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। या नोटिफिकेशनच्या माध्यमातून शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यापैकी दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यापासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता अनुदान दिलं जाणार आहे, हप्ता दिला जाणार आहे आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। तर अशा सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती त्यांना नोंदणी करायची आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केल्याशिवाय लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर कोणताही योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार नाही। आणि या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। या पोर्टलवरती सर्व दिव्यांग लाभार्थ्याची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी, यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करणं आवश्यक आहे। अशा पद्धतीची सूचना, अशा पद्धतीचं एक परिपत्रक सध्या व्हायरल होताना दिसत आहे। तर पहा, 30 एप्रिल ही महत्त्वाची तारीख आहे लाभार्थ्यांसाठी। 30 एप्रिलला काय होणार आहे तर 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करायची आहे। कुठं करायची आहे? दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती इथं नोंदणी करायची आहे। नोंदणीसाठी दिनांक आहे 30 एप्रिल, अखेरची तारीख असणार आहे। आणि या 30 एप्रिलपर्यंत या परिपत्रकाच्या माध्यमातून ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार इथं 30 तारीख ही शेवटची तारीख आहे। आता 30 तारीख पोर्टलवर नोंदणी करायची तारीख आहे। ज्या दिव्यांग बांधवांना हप्ता आलेला नाही, एप्रिलचा हप्ता आलेला नाही, त्यांच्यासाठी ही तारीख नाही, लक्षात घ्या। एप्रिलचा हप्ता वितरण करण्यासाठी शासनाकडून आणखीन या ठिकाणी पहा, कोणतीच ऑफिशियल सूचना, मेसेज आलेला नाही, परंतु अपेक्षित आहे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत्या 8 दिवसामध्ये जमा होतील। सद्यस्थितीला माहिती मिळालेली आहे 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे। शासन स्तरावरती काही प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। परंतु आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, म्हणजेच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठीची जी नोटिफिकेशन आहे, जी सूचना आहे, जे परिपत्रक आहे ते जाणून घेण्यासाठी। तर अशाच सर्व लेटेस्ट सूचना जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा।